गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, तर आपण स्टार्ट करूया आपल्या क्लासला. मी स्क्रीन प्रेझेंट करते. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा. ओके, तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? इन द वर्ड ऑफ डिक्शनरी. लेसन नंबर 11 बघितला होता, इन द वर्ड ऑफ डिक्शनरी. आपण या लेसन मध्ये डिक्शनरीच्या बद्दल सगळं लर्न स्टडी केला होता. डिक्शनरी म्हणजे काय, डिक्शनरी मध्ये कसे वर्ड्स अरेंज केलेले असतात आणि काय काय सांगितलेलं असतं, कुठले कुठले टाइप्स असतात डिक्शनरीचे, ते सगळं आपण स्टडी केला होता. असं सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले, जे मी क्वेश्चन आन्सर्स पाठवले होते. होमवर्क केला सगळ्यांनी लास्ट टाइमचा? सगळ्यांना आन्सर्स भेटले? सगळ्यांनी होमवर्क केलाय ना? ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन घेऊया. लेसन या पोयम. नेक्स्ट पोयम आहे पोयम नंबर 12, वाय इंग्लिश इज सो हार्ड. आपण ही पोयम बघायची आहे आणि बघूया या पोयम मध्ये त्यांनी असं काय दिलंय. पोयमचं टायटलच तुम्ही बघितलंय. काय पोयमचं टायटल? वाय इंग्लिश इज सो हार्ड. म्हणजे आपली ही इंग्लिश इतकी हार्ड का, इतकी डिफिकल्ट का आहे, असं त्यांनी क्वेश्चन केलंय. पोयमचं नाव काय? वाय इंग्लिश इज सो हार्ड. आपली ही इंग्लिश लँग्वेज इतकी हार्ड का आहे, असं त्यांनी पोयमचं नाव दिलंय. आता बघूया या पोयम मध्ये काय सांगितलंय, काय त्यांनी दिलंय असं की ज्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश हार्ड वाटते, डिफिकल्ट वाटते. ओके, तर स्टार्ट करूया आपण. तर पहिले मी रीड करते सगळी पोयम आणि नंतर एक एक पॅरा तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, why English is so hard. We will begin with a box, and the plural is boxes. But the plural of ox should be oxen, not oxes. You may find a lone mouse or a whole lot of mice. But the plural of house is houses, not highs. If the plural form of man is always called man, why shouldn't the plural of pan be called the pen? And I speak of food, and I speak of a food, and you show me your feet, but I give you a boot. Would a pair be called? Would a pair be called a beat? That one may be that, and there may be those, and three may be those. Yet the plural of hat will never be hose. The masculine pronoun are he, his, and him. But imagine the feminine she, she's, and shim. So our English, I think you will all agree, is the trickiest language you ever did see. तर सगळ्यांनी ऐकली मी जी रीड केली ती पोयम? तुम्ही सुद्धा रीड केली असेल, मगाशी मी तुम्हाला रीड करायला सांगितलेलं. सगळ्यांनी ऐकली का आता मी रीड केलेली? येस. तर चला आता आपण याचं एक्सप्लेनेशन करूया. या स्टांजा, या सगळ्या पोयम मध्ये काय दिलेलं आहे.
बघा फर्स्ट स्टांजा काय दिलाय, वी विल बिगेन विथ अ बॉक्स अँड द प्लुरल इज बॉक्सेस. बघा इथे काय दिलंय, काय बोलले ते. आता आपण कशापासून स्टार्ट करूया, बॉक्स पासून स्टार्ट करूया. बॉक्स दिसतात ना साईडला. हा, तर वी विल बिगेन विथ अ बॉक्स, आपण बॉक्स या पासून स्टार्ट करूया, बॉक्स या वर्ड पासून स्टार्ट करूया. अँड द प्लुरल इज बॉक्सेस. आता तुम्हाला माहिती आहे बॉक्स हा सिंग्युलर, सिंग्युलर प्लुरल माहिती आहे ना तुम्हाला. बॉक्सचा प्लुरल फॉर्म काय होतोय, बॉक्सेस. वन, जर तुमच्याकडे एकच थिंग असेल, एकच वस्तू असेल, तर तुम्ही त्याला काय बोलतात, काय बोलतात, बॉक्स. आणि खूप सारे बॉक्स असतील त्याचा प्लुरल फॉर्म काय होणार तुमचा, बॉक्सेस. होतं ना, माहिती आहे ना तुम्हाला. सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म, एक वचन आणि अनेक वचन मराठीत. सिंग्युलर फॉर्म अँड प्लुरल फॉर्म माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. जरा चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. येस, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी तेच सांगितलंय. आता आपण बॉक्स या वर्ड पासून स्टार्ट करूया. आता तुमचा जो बॉक्स वर्ड आहे त्याचा तुम्ही प्लुरल फॉर्म काय लिहिता, काय बॉक्सचा प्लुरल फॉर्म काय आहे, बॉक्सेस. ओके, बॉक्सचा प्लुरल फॉर्म काय, बॉक्सेस. बट द प्लुरल फॉर्म ऑफ ऑक्स शुड बी ऑक्सन, नॉट एक्सेस. मग तुम्ही ऑक्स माहिती आहे ना सगळ्यांना, बैल. तर तुम्ही ऑक्स जो प्लुरल फॉर्म आहे ते ऑक्सेस का नाही लिहत, ऑक्सन का लिहिता. दोघांचं स्पेलिंग तर सेम आहे. बॉक्सचं तुम्ही लिहिता बॉक्सेस, तर ऑक्सचं ऑक्सन का लिहिता, ऑक्सेस का नाही लिहत. असं त्यांनी पोएटनी काय केलंय, क्वेश्चन केलंय. बघा कसं आपली इंग्लिश लँग्वेज कशी चेंज होते, कशी जंबल करते आपल्याला. बघा त्यांनी काय सांगितलंय, आपण जर बॉक्स हा वर्ड घेतला तर त्याचा प्लुरल फॉर्म काय असतो, बॉक्सेस. बट तुम्ही ऑक्स घेतला, ऑक्स हा वर्ड घेतला, तर त्याचा प्लुरल फॉर्म काय लिहिता तुम्ही, ऑक्सन लिहिता, ऑक्सेस नाही लिहत. कळतंय ना सगळ्यांना, माहितीये ना सगळ्यांना ऑक्सचं प्लुरल फॉर्म काय, ऑक्सन आहे. सगळ्यांना कळतंय ना मी काय पहिला स्टांजा कळाला सगळ्यांना, पहिला स्टांजा सगळ्यांना कळाला का, चॅटबॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांनी रिप्लाय करायचंय. येस, तर काय सांगितलंय ते फर्स्ट त्याच्यामध्ये, जर तुम्ही बॉक्स हा वर्ड घेतला त्याचा तुम्ही प्लुरल फॉर्म काय लिहिता, बॉक्सेस लिहिता. तसं ऑक्सचं तुम्ही ऑक्सन का लिहिता, ऑक्सेस का नाही लिहत, असं त्यांनी क्वेश्चन केलंय. नंतर काय बोललेत बघा, यू मे फाइंड अ लोन माऊस और होल लॉट ऑफ माईस. आता बघा तसंच जेव्हा तुम्ही एक माऊस बघता, ओके, तुम्ही एक माऊसला बघता, तुम्ही काय बोलता, एक उंदराला बघितल्यावर दिस इज, म्हणजे माऊस, माऊस बोलता. आणि खूप सारे माऊस असेल तर तुम्ही काय बोलता, माईस, काय बोलता, माईस. म्हणजेच माऊसचा प्लुरल फॉर्म काय, माईस आहे, काय, माईस आहे. बट द प्लुरल ऑफ द हाऊस इज हाऊसेस, नॉट हाईस. तर बघा इथे कसं पोएट डोकं चालवताय, ते मग क्वेश्चन करताय. जसं तुम्ही बोलताय माऊसचं माईस आहे प्लुरल फॉर्म, तसं हाऊसचा हाईस का नाहीये, हाऊसेस काय. बरोबर आहे ना, माऊस आणि हाऊसची स्पेलिंग तर सेमच दिसते ना तुम्हाला, MOUSE, HOUSE. दोघांचा फक्त फर्स्ट लेटर काय आहे, डिफरंट आहे. माऊसचं प्लुरल फॉर्म तुम्ही माईस केलं, तसं हाऊसचं हाईस का नाही होऊ शकत, हाऊसेस का झालं. असे पोएट काय करतायत, क्वेश्चनिंग करतायत. कळालं सगळ्यांना सेकंड स्टांजा. तर बघा आपल्याला 3 प्लुरल फॉर्म भेटले तिथं. कुठले कुठले 3 वर्डचे प्लुरल फॉर्म भेटले आपण बोर्डवर लिहूया. काय भेटलं पहिले, बॉक्सचं BOX, बॉक्सचं काय भेटलंय, बॉक्सेस. देन ऑक्सचं काय भेटलंय, ऑक्सन, काय भेटलंय, ऑक्सन. तसंच सॉरी 4 भेटले. माऊसचं काय भेटलंय, माईस.
तसंच हाऊसचं काय भेटलं, हाऊसेस. ओके, कळालं सगळ्यांना. हे चार आपल्याला प्लुरल फॉर्म वर्ड्सचे प्लुरल फॉर्म भेटले. आता नेक्स्ट बघूया स्टांजा काय दिलं त्यांनी. बघा, इफ द प्लुरल ऑफ मॅन इज ऑलवेज कॉल्ड मेन. आता तुम्ही जो मॅन आहे माणूस, त्याचं प्लुरल फॉर्म म्हणजे खूप सारे माणसं असतात, तुम्ही काय बोलतात, मेन. काय बोलतात, मेन. मॅन्स नाही बोलत तुम्ही, मेन बोलतात. तर मॅनचा प्लुरल फॉर्म काय, मेन आहे. इफ द प्लुरल फॉर्म ऑफ द मॅन इज ऑलवेज कॉल्ड मेन. जेव्हा आपण तुम्हाला मॅनचा प्लुरल फॉर्म बोलायचं असतं, लिहायचं असतं, तुम्ही काय लिहिता, मेन. तर वाय शुडंट द प्लुरल ऑफ पॅन इज पेन टू बी कॉल्ड इज पेन. तर तसंच तुम्ही पॅनचं प्लुरल फॉर्म पेन का नाही बोलू शकत. बोलू शकतो का आपण, नाही बोलू शकत. पेन म्हणजे आपण लिहायचा पेन. पॅन म्हणजे आपण जे आपलं जे पॅन माहिती आहे ना, पॅन जे आपला पराठा वगैरे करतात, डोसा वगैरे, तो पॅन. बघा किती डिफरन्स आहे. स्पेलिंग तर सेम दिसते इथं मॅन आणि पॅनची, फक्त फर्स्ट लेटरची काय चेंज झालाय, फर्स्ट लेटर एमच्या जागी पी आलंय. पण आपण मॅनचा प्लुरल फॉर्म काय बोलतो, मेन बोलतोय. मग पॅनचं काय बोलणार, पेन बोलणार का, नाही. पॅनचं पॅन्स असतं. तर बघा, कळालं ना पोएट कसे क्वेश्चन करतायत. मॅनचं प्लुरल फॉर्मला तुम्ही काय बोलता, नेहमी मेन बोलता. तसं पॅनच्या प्लुरल फॉर्मला तुम्ही पेन का नाही बोलत. कळालं सगळ्यांना थर्ड स्टांजा. तर कुठले आपल्याला भेटले, आपल्याला दोन, अजून दोन भेटले. कुठले, मॅनला काय प्लुरल फॉर्म, मॅन काय मेन. आणि पॅनचं काय असतं प्लुरल फॉर्म, पॅन्स. खूप सारे पॅन्स. नंतर बघा काय विचारलं, अजून कुठला क्वेश्चन केलं त्यांनी. अँड आय स्पीक ऑफ ए फूट अँड यू शो मी युअर फूट फीट. आता तुम्ही बोलता शो मी युअर फूट, असं बोलता ना तुम्ही. शो मी युअर, दिस इज अ फूट नाही, सॉरी, आपण असं बोलतो दिस इज माय फूट. म्हणजे आपण जर आपले पाय, त्याला एक पाय असेल म्हणजे पायाबद्दल बोलायचं असेल तर काय बोलतो, फूट. ओके, काय बोलतो, फूट. आणि जर आपल्याला क्वेश्चन करायचं असेल तर काय बोलतात, यू शो मी युअर फीट. काय बोलतो आपण, फीट. आता आपण पाय, एका पायाला काय बोलणार, फूट बोलणार. काय बोलणार, फूट. सिंगल आहे, एक पाय आपला, तो फूट बोलणार. आणि आपण दाखवताना काय करतो, मला तुमचे पाय दाखवा असं बोलतो ना. मग मला तुमचे पाय दाखवा, तेव्हा आपण काय दाखवतो, दोन पाय दाखवतो. किती पाय दाखवतो, दोन. म्हणजे काय झालं ते, फीट. काय झालं, फीट. त्याचा प्लुरल फॉर्म, फूटचा प्लुरल फॉर्म काय झालं, फीट. काय झालं, फीट. तर जेव्हा हा पाय, हा माझा पाय आहे असं आपण बोलतो, तो हा माझा फूट. ते पायला काय बोलणार, एका पायला फूट बोलणार. आणि शो मी युअर फीट, तेव्हा काय आपण शो युअर फीट म्हणजे दोन पाय दाखवणार. तर कळालं सगळ्यांना, फूटचा काय प्लुरल फॉर्म, फीट. बट आय गिव्ह यू अ बूट, वुड अ पेअर बी कॉल्ड बीट. आता तसंच बुटाचं पण असतं, एका बुटाला आपण काय बोलतो, बूट बोलतो. आणि आपले दोन खूप सारे बूट्स असेल तर काय आपण बोलतो, बूट्स बोलतो ना, बीट नाही बोलणार. मग तसंच पोएट बोलतात, जसं तुम्ही एका पायाला काय बोलता, फूट बोलता. आणि दोन्ही पायाच्या जोडीला काय बोलता, फीट बोलता. तसं तुम्ही एका बुटाला बूट बोलता, तर दोन्ही बुटाच्या जोडीला बीट का नाही बोलत. बोलू शकतो का बीट, नाही बोलू शकत. तसं आपल्या इंग्लिश ग्रामर मध्येच नाहीये. इंग्लिशचे काही रूल्स आहेत, तर त्या रूल्स नुसार आहे प्लुरल फॉर्म. तर फूटला फीट बोलतात, फूटचा प्लुरल फॉर्म फीट आहे. पण बूटचा काय, बूट्स आहेत. कळतंय ना सगळ्यांना कसं इंग्लिश आपल्याला हे करतंय, जंबल करतंय. सगळे त्याचे नियम्स कसे आहेत, रूल्स डिफरंट डिफरंट आहेत. कळतं ना सगळ्यांना. फूटचा प्लुरल फॉर्म काय, फीट. आणि बूटचं काय, बूट्स असतं, बीट नसतं. ओके.
नंतर बघूया. आता परत त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय बघूया आपण. बघा पोएट एकदम लॉजिकल क्वेश्चन विचारतात, एकदम लॉजिक वापरून. दॅट वन मे बी दॅट. ओके, दॅट वन मे बी दॅट अँड थ्री मे बी दोज. बघा आपण आपल्याला आता बोलायचं असेल तर की दॅट, दॅट म्हणजे काय, दूर. दॅट वन मे बी दॅट, असा एखादा लांब गोष्ट असेल, एखादी वस्तू लांब असेल, म्हणजे आपलं चेअर वगैरे असेल तर आपण काय बोलतो, दॅट इज अ चेअर, म्हणजे दॅट इज अ चेअर असं बोलतो ना. लांब असेल तर चेअर दॅट बोलतो. आणि तीच जर त्याच्यामध्ये खूप सारे चेअर्स असतील तर प्लुरल फॉर्म, तर त्याचं दॅटचं प्लुरल फॉर्म काय येतं, दोज येतं. काय येतं, दोज. काय येतं, दोज. दॅट हा सिंगल फॉर्म आहे, दूर. दॅट म्हणजे दूर, हा सिंगल फॉर्म आहे, सिंग्युलर फॉर्म आहे. आणि त्याचा प्लुरल फॉर्म काय येतं, थ्री मे बी दोज, म्हणजे काय येतं, दोज. आता एखादी वस्तू लांब असेल, जी लांब वस्तू असेल, ती एकच वस्तू असेल तर आपण काय बोलतो, दॅट इज. दॅट इज दॅट इज असं बोलतो. आणि तीच वस्तू जर खूप साऱ्या असतील तर आपण काय बोलतो, दोज. काय बोलतो, दोज. दोज आर असं बोलतो ना. दोज आर डिफरंट डिफरंट फ्लावर्स असं बोलतो. दोज आर डिफरंट डिफरंट फ्लावर्स. नंतर काय बोलतो, दॅट इज अ फ्लावर असं बोलतो. एक असेल तर काय बोलणार, दॅट इज अ फ्लावर, लांब आहे. आणि खूप सारे असतात, दोज आर द डिफरंट डिफरंट फ्लावर्स. कळतंय ना सगळ्यांना. तर दॅटचं काय येणार, प्लुरल फॉर्म दोज. काय येणार, दोज. ओके. तर त्यांनी त्यांनी क्वेश्चन केलाय आता. तसं तुम्ही दॅटला, म्हणजे एखादी वस्तू लांब असली आणि एकच असली ती वस्तू, तर तुम्ही काय बोलता, दॅट बोलता. आणि त्यांचं जर प्लुरल फॉर्म असेल तर तुम्ही काय बोलता, दोज बोलता. काय बोलता, दोज बोलता. मग तसंच बघूया आपण काय विचारलं त्यांनी. नंतर त्यांनी काय विचारलं, तसंच एट, एट तरीही द प्लुरल ऑफ हॅट विल बी नेवर होस. आता बघा हॅटचं प्लुरल फॉर्म होस का नाही असू शकत, मग तर दॅटचं दोज आहे, तर हॅटचं होस का नाही असू शकत. हॅटचं काय असतं, प्लुरल फॉर्म हॅट्स असतात. बघा पोएट काय करतायत, जसं आता आपल्याला स्पेलिंग तर सेम दिसते, दॅट आणि हॅट. दॅट आणि हॅट मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त टी काढलाय. दॅटचं हॅट केलं, मग दॅटचं दोज होते, तसं हॅटचं होस का नाही होऊ शकत, असं काय कोण बोलतात, पोएट विचारतात. नंतर काय क्वेश्चन विचारलाय बघा. द मॅस्क्युलिन प्रोनाउन्स आर. मॅस्क्युलिन प्रोनाउन्स आर ही, हिज अँड हिम. आता मॅस्क्युलिन प्रोनाउन्स माहिती आहेत का तुम्हाला. मॅस्क्युलिन प्रोनाउन्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला. मॅस्क्युलिन प्रोनाउन्स माहिती आहे का सगळ्यांना. कधी वर्ड ऐकलाय का तुम्ही मॅस्क्युलिन प्रोनाउन्स. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कोणी कोणी वर्ड ऐकलाय हा. ओके. तर मॅस्क्युलिन काही जणांनी ऐकलाय, काही जणांनी नाही ऐकलाय. तर मॅस्क्युलिन प्रोनाउन म्हणजे वर्ड फॉर मेन या बॉयज. आता बॉयज साठी जे वर्ड्स असतात, म्हणजे प्रोनाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय, नावाच्या जागी यूज केलेले जातात. आता तुम्हाला बोलायचं, आता आपल्याला आता एक तिथे आपण असं बोलणार, राम. आता आपल्याला एखाद्या नावाच्या जागी दुसरे वर्ड तो, ते, ती आपण असं युज करतो ना. आता मुलाला आपण काय युज करतो, तो मुलगा आहे असं बोलतो ना. आता आपण काय बोलणार, आता राम मुलगा आहे, राम मुलगा आहे असं आपल्याला बोलायचंय. तर प्रत्येक वेळेस आपण राम, आता हे जी सेंटेन्स असतील, राम मुलगा आहे, रामानी राम मुलगा आहे, राम शाळेत जातो, राम थर्ड स्टँडर्ड मध्ये आहे, असं आपल्याला सेंटेन्स दिलेत. तर आपण प्रत्येक वेळेस त्याचा नाव सुद्धा लिहित बसणार का, नाही. मग त्याच्या जागी आपण एक काय यूज करणार, मॅस्क्युलिन प्रोनाउन. मॅस्क्युलिन प्रोनाउन म्हणजे काय, अ वर्ड फॉर मेन अँड बॉयज.
तर त्याच्या जागी काय वर्ड यूज करणार? राम. आता आपण फर्स्ट सेंटेन्स असं लिहिणार, राम इज ए बॉय. ओके, असं आपण लिहू शकतो, राम इज ए बॉय. मग मग नंतर काय लिहिणार आपण? आता आपल्याला लिहायचं राम शाळेत जातो, मग आपण असं पण बोलू शकतो ना, तो शाळेत जातो, असं पण बोलू शकतो ना. मग आपण काय लिहू शकतो? ही वेंट टू द स्कूल. ही गो टू द स्कूल, असं बोलतो ना. एखाद्या मुलाच्या नावाच्या समोर आपला दुसरं वर्ड यूज करायचं असेल, ही, हिम, असं यूज करतो ना आपण, तर त्यालाच काय बोलतात? मॅस्क्युलिन प्रोनाउन, म्हणजे वर्ड फॉर मेन और बॉयज. इथे काय दिलंय बघा, द मॅस्क्युलिन प्रोनाउन आर. मुलासाठी कुठले असतात मॅस्क्युलिन प्रोनाउन? ही, हिज आणि हिम. हिज, ती बॅग त्याची आहे, आपण असं बोलतो ना, त्याची बॅग आहे असं बोलतो. तर दिस इज, आणि असं बोलतो ना, त्याची बॅग आहे म्हणजे हिज. हिज, हिम. तर हे काय झाले? मॅस्क्युलिन प्रोनाउन. पण जे मुलीचे फेमिनियन प्रोनाउन्स आहेत, फेमिनियन प्रोनाउन्स म्हणजे आता वर्ड्स फॉर गर्ल्स, जे मुलींसाठी शब्द वापरले, ते तुम्ही का नाही शी, शीज आणि शीम वापरले? बट इमॅजिन द फेमिनिन शी, शीज अँड शीम. पोएट बघा कसे बोलतायत. जर तुम्ही मुलासाठी ही, हिज आणि हिम वापरलंय, तर मुलीसाठी शी, शी मध्ये बघा, ही आणि शी मध्ये काय फक्त एक स्पेलिंगच डिफरंट आहे. मग जसं तुम्ही हीला हिज आणि हिम वापरले मुलासाठी, तसं शीला शीम आणि शीज का नाही वापरलं? असे बोलतात. आता मुलीसाठी कुठले फेमिनियन वर्ड्स आहेत, फेमिनियन प्रोनाउन्स कुठले आहेत माहिती आहे तुम्हाला? कोण सांगणार मला? शीचे फेमिनियन प्रोनाउन्स, जसे हीचे हिज आणि हिम आहे, तर शीचे कुठले आहेत? कोण सांगणार मला? शीचे कुठले आहेत फेमिनियन प्रोनाउन? मुलीला कसं बोलणार आपण? ती, ती बोलतो ना आपण, तिला, ती असं बोलतो ना. मुलाचे कसे? तो, त्याच. काय नाही, वन, काय येणार? हर येणार ना, हर, हर्स, हर येणार. ओनली शी नाही. जसं आपण बघा इथे, ही साठी आपण काय लिहितो? हिम, हिज, दिस इज हिज, असं लिहितो ना. हिम साठी हिम आणि हिज. तो आणि त्याचा, त्याला, असं आपण लिहितो. तो, त्याच, त्याला. मग शी साठी काय लिहिणार? हर, तिला, तिचे. हर, हर्स, तिचं, ती, तिला आणि तिचे. तर शीचे कुठले आहेत? हर आणि हर्स. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना आता? फेमिनियन वर्ड्स, फेमिनियन प्रोनाउन्स. ओके. तर बघा पोएटनी कसा क्वेश्चन विचारला बघा, जसं तुम्ही बॉईजला ही, हिज आणि शी वापरतात, तसंच मुलींसाठी तुम्ही शी, शी तर आपण वापरतो, मग हिज आणि शिम, शीज आणि हिम का नाही शिम का नाही वापरत, असं त्यांनी विचारलं. ओके. तर लास्टला बघा काय विचारलंय. सो अवर इंग्लिश, आय थिंक यू विल ऑल ऍग्री, इज द ट्रिकीस्ट लँग्वेज यू एव्हर डिड सी. तर काय बोलतायत पोएट, आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं आपली इंग्लिश काय आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी आता इंग्लिशचे सगळं वर्ड्स बघितले, प्लुरल फॉर्म बघितले, तर यावरून तुम्हाला समजलं असं असेल की आपली जी इंग्लिश लँग्वेज आहे किती ती ट्रिकीएस्ट, ट्रिकीएस्ट म्हणजे डिफिकल्ट आहे. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळाली पोयम, वाय इंग्लिश इज सो हार्ड? सगळे समजली का? त्याच्यामध्ये आपल्याला सगळे प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म बद्दल सांगितलं आहे. तर सगळ्यांचे प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म बघा एकसारखे नाहीये, सगळ्यांना डिफरंट डिफरंट रूल्स काय होतात? अप्लाय होत आहेत. कळालं सगळ्यांना?
सगळ्यांना समजली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. तुम्ही मला आन्सर्स करायचे. बघा इथं क्वेश्चन आन्सर दिले. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकीएस्ट लँग्वेज? जी इंग्लिश आहे तिला डिफिकल्ट, ट्रिकीएस्ट लँग्वेज कोण करतं? व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकीएस्ट लँग्वेज? चला, कोण आन्सर सांगणार मला? व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकीएस्ट लँग्वेज? चला आन्सर सांगा. इंग्लिश लँग्वेजला ट्रिकीएस्ट आणि डिफिकल्ट कोण करतंय? व्हॉट मेक्स इंग्लिश लँग्वेज ट्रिकीएस्ट? कोण करते इंग्लिश लँग्वेजला ट्रिकीएस्ट? चला सांगा. काय बघितलं आपण या पोएम मध्ये? आताच तर मी सांगितलं काय कोण करतं इंग्लिश लँग्वेजला ट्रिकीएस्ट. कोण सांगणार आन्सर? ज्याला आन्सर येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. चला पटकन. चला कोण सांगणार? आता इथे बघा तुम्हाला काय कोण करतंय ट्रिकीएस्ट लँग्वेज? व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकीएस्ट लँग्वेज? इंग्लिश लँग्वेजला काय ट्रिकीएस्ट करतं? तर सगळे ग्रामरचे जे इंग्लिश ग्रामरचे जे रूल्स आहेत, जे सिंग्युलर फॉर्म आहेत, प्लुरल फॉर्म आहेत, ते सगळं काय करतायत? ट्रिकीएस्ट करतायत. प्लस फेमिनियन प्रोनाउन्स, मॅस्क्युलिन प्रोनाउन्स, जे जे काय या पोएम मध्ये सांगितले ते सगळं काय करते? इंग्लिशला काय करते? ट्रिकीएस्ट लँग्वेज करते. कळालं तुम्हाला? व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकीएस्ट लँग्वेज? द प्लुरल अँड सिंग्युलर फॉर्म्स, ग्रामर रूल्स, फेमिनियन प्रोनाउन, मॅस्क्युलिन प्रोनाउन. कळतं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं आन्सर? ग्रामर मेन म्हणजे जे इंग्लिशचं ग्रामर आहे ते इंग्लिश लँग्वेजला काय करते? ट्रिकीएस्ट करते. काय करते? ट्रिकीएस्ट करते. कळालं सगळ्यांना आन्सर? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
बी क्वेश्चन काय दिलंय, राईट द सिंग्युलर ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला इथे प्लुरल फॉर्म दिलेले आहे, त्याचे सिंग्युलर फॉर्म लिहायचे. चला पटापट सांगा मला, कोण सांगणार? ऑक्सनचा काय ना सिंग्युलर फॉर्म, ऑक्सनचा सिंग्युलर फॉर्म काय येणार, कोण सांगणार मला? तनिष्का सांग, ऑक्सनचा सिंग्युलर फॉर्म काय येणार? ऑक्स. व्हेरी गुड. माईक ऑफ करा. माईसचा काय येणार? अनिकेत सांग, माईसचा सिंग्युलर फॉर्म काय येणार? माईस. माईसचा सिंग्युलर फॉर्म एक माईसेस. नाही, माईस हा कशाचा प्लुरल फॉर्म आहे? जरा बघा इथे, इथे आपल्याला सांगितलंय ना, बघा इथे काय सांगितलंय, माऊसचा काय प्लुरल फॉर्म? माईस. मग सिंगल फॉर्म काय येणार माईसचा? माऊस. काय येणार? माऊस. माऊस. ओके. मेनचं काय येणार सिंग्युलर फॉर्म? साहिल सांग, मेनचं काय येणार सिंग्युलर फॉर्म? मेनचं सिंग्युलर फॉर्म काय येणार? साहिल. ओके, कोण सांगणार अजून? तनिष्का सांग. मॅन. मॅन. व्हेरी गुड. आता फीटचं सिंग्युलर फॉर्म काय येणार, कोण सांगणार? फीटचं सिंग्युलर फॉर्म, फीटचं सिंग्युलर फॉर्म कोण सांगणार? साची. साची माईक ऑन कर. फीटचं सिंग्युलर फॉर्म सांग. यस टीचर. हा, फीट्स सिंग्युलर फॉर्म काय येणार? बिट्स. काय? बिट्स. बीट्स नाहीये, सिंग्युलर फॉर्म सांगितलंय मी, रायमिंग वर्ड्स नाही सांगितले बाळा. इथे इथे मी सांगितलंय ना, फूडचं काय येणार सिंग्युलर प्लुरल? फीट. मग फीटचं सिंग्युलर वर्ड काय येणार? फूट. काय येणार? फूट. फूड. क्लास, हा क्लासमध्ये प्रेझेंट राहायचंय, मध्ये मध्ये लेफ्ट नाही व्हायचंय. यस टीचर. हा, माईक ऑफ करा. आता नंतर सगळ्यांना कळालं सिंग्युलर फॉर्म, ऑक्सनचं ऑक्स, माईसचं माऊस, मेनचं मॅन, फीटचं फूट. तसंच आता आपल्याला काय लिहायचंय, राईट द प्लुरल ऑफ्स. आता आपल्याला प्लुरल फॉर्म लिहायचंय. तर बूटचं प्लुरल फॉर्म कोण सांगणार मला? अनिकेत सांग. आता प्लुरल फॉर्म सांगायचंय, बूटचं काय येणार? बॉक्सेस. बूट सांगितलंय, बॉक्स आहे का तिथे? बूट आहे, BOOT, बूट. बूटचं काय येणार? काय येणार बूटचं? तनिष्का सांग, बूटचं प्लुरल फॉर्म काय येणार? बूट्स. व्हेरी गुड, बूट्स. हाऊसचं काय येणार प्लुरल फॉर्म, कोण सांगणार मला? साची सांग, हाऊसचं प्लुरल फॉर्म. यस टीचर. हा, हाऊसचं प्लुरल फॉर्म काय येणार? हाऊसचं प्लुरल फॉर्म. एक एक हाऊस असला, एक घर असला, तर तू काय बोलते? हाऊस. हाऊसेस. हा, व्हेरी गुड. आणि खूप सारे, ओके. सगळ्यांना आवाज येतोय माझा? सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके. साहिल, तुझ्या नेटवर्कचा इश्यू असेल काही, तू एकदा रिजॉईन हो, लेफ्ट करून मीटिंग.
आता सगळ्यांना माझा आवाज येतोय क्लिअर? सगळ्यांना माझा आवाज येतोय का आता जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर हाऊसचं काय येतं प्लुरल फॉर्म? हाऊसेस. काय येतं? हाऊसेस. ओके. आता नेक्स्ट काय होतं? दॅट. चला दॅटचं काय येतं प्लुरल फॉर्म? कोण सांगणार? साहिल सांगशील? दॅटचं काय येतं प्लुरल फॉर्म? दॅटचं प्लुरल फॉर्म. ते मी सांगू? साहिल सांग. दॅटचं प्लुरल फॉर्म. ओके. अनिकेत सांग दॅटचं काय प्लुरल फॉर्म आहे? दॅट. दॅट्स नाही येत. दॅटचं येतं दोज. काय येतं? दोज. इथे बघा दिलंय तुम्हाला. दॅटचं काय येतं? दोज. काय येतं? दोज. आणि पॅनचं कोण सांगणार मला प्लुरल फॉर्म? तनिष्का सांग. पॅन्स. व्हेरी गुड. पॅन्स. सगळ्यांना कळाले प्लुरल फॉर्म? आता सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा. मेक अ लिस्ट ऑफ अदर ट्रिकी एक्झाम्पल यू नो. कीप ऍडिंग टू युअर लिस्ट. आता तुम्हाला असेच अजून काही प्लुरल फॉर्म माहित असतील डिफरंट डिफरंट. ते तुम्हाला काय करायचे? ट्रिकी एक्झाम्पल ते तुम्हाला काय करायचे? शोधायचे. जसे इथे कोणी शोधले? पोएटने जसे शोधलेत तसे तुम्हाला सुद्धा शोधायचे. ओके. लिस्ट द फनी वर्ड्स यू हॅव सी यू लिस्ट द फनी वर्ड्स यू फाइंड इन दिस पोयम. आता या पोयम मध्ये तुम्हाला कुठले कुठले फनी वर्ड्स ऐकायला भेटले ते मला सांगायचे. जसं फॉर एक्झाम्पल हाईस. तर अजून कुठले कुठले भेटले मला कोण सांगणार? तनिष्का सांग. कुठले कुठले फनी वर्ड्स ऐकायला आले आपल्याला? हाईस एक त्यांनी सांगितलंय. अजून? ऑक्सेस. ऑक्सेस. ओके. अजून? पेन. पेन तर माहितीये. पेन नाही. बीट. बीट. बीट आहे ना. हा. बीट एक वेगळा आहे. आणि अजून कुठला आहे? दोज. होज. हॉर्स. होस. दोज तर ऐकलेला आपण शब्द आहे. फनी म्हणजे असा ऐकून आपल्याला वेगळा वाटायला पाहिजे. तर बीट, होस. अजून शीज, शीम. शीज, शीम, होज, बीट, बस. ऑक्सेस. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का आन्सर? कळतायत का? घरी लिहायचे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलंय. क्वेश्चन नंबर 4. अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट यूज इन द प्लेस ऑफ नेमिंग वर्ड. आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलं प्रोनाउन म्हणजे काय? जर एखाद्याचं नाव असेल त्याच्या जागी नावाच्या जागी आपण ते प्रोनाउन यूज करतो. म्हणजे मुलाचं नाव असेल तर त्याच्या जागी आपण काय यूज करतो? ही, हिज, हिम. मुलीचं नाव असेल तर काय करतो? ती, तिला, हर, हर्स. शी, हर, हर्स असं आपण करतो. तर फॉर एक्झाम्पल बघा त्यांनी एक्झाम्पल दिलंय. वी यूज ही, हिज, हिम इन अ प्लेस ऑफ जॉन, जॉन्स अँड टू जॉन रिस्पेक्टिव्हली. तर बघा आता जॉनच्या नावापुढे आपण काय करणार? ही. तो. जॉनच्या जागेत होतो. जॉन्स म्हणजे त्याचं. हिज. हिम म्हणजे त्याला. टू जॉन म्हणजे त्याला. हिम. ओके. आता राईट राईट व्हॉट यू विल यूज फॉर मॅरी, मॅरीज आणि टू मॅरी इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता तसंच मॅरी, मॅरी हे गर्लचं नाव आहे. तर गर्लच्या नावासाठी तुम्ही काय यूज करणार ते तुम्हाला इथे सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. ओके. तर आता मला सांगा कोण सांगणार?
मॅरी इज माय फ्रेंड. तर मॅरीच्या जागी काय तुम्ही करणार यूज? काय यूज करतात गर्ल साठी? माईक ऑफ करायचंय. कोणी माईक चालू केलाय? तर मॅरी काय आहे? गर्लचं नाव आहे. गर्लच्या नावापुढे आपण काय करतो? शी, हर, हर्स. ओके. तर मॅरीच्या जागी आपण काय करणार? मॅरी इज माय फ्रेंड. तर शी इज माय फ्रेंड. काय लिहिणार? शी इज माय फ्रेंड. मॅरीच्या जागी करणार शी. फेमिनियन प्रोनाउन्स यूज करणार, जे वर्ड्स मुलींसाठी यूज केले जातात. शी, हर आणि हर्स. आता मॅरी इज माय फ्रेंड, त्याच्या जागी काय लिहिणार तुम्ही? शी इज माय फ्रेंड. बोलता ना तुम्ही असं, शी इज माय फ्रेंड, ती माझी फ्रेंड आहे. मग मॅरी इज माय फ्रेंड, मग ती माझी फ्रेंड आहे. ती म्हणजे कोण? मॅरी. ओके. नंतर काय दिलंय? शी इज मॅरीज नोटबुक. ती मॅरीची नोटबुक आहे, असं आपल्याला लिहायचंय. ही मॅरीची बुक आहे. दिस इज मॅरीज बुक. मग ही मॅरीची बुक आहे, मग ही तिची बुक आहे, असं आपण बोलू शकतो ना. असं बोलू शकतो ना आपण, ही तिची बुक आहे. त्याच्यासाठी काय लिहिणार तुम्ही? काय लिहिणार? दिस इज हर नोटबुक. काय लिहिणार? दिस इज हर नोटबुक. काय लिहिणार? मॅरेज साठी काय लिहिणार? हर. काय लिहिणार? हर. दिस इज हर नोटबुक. ही तिची नोटबुक आहे. नंतर काय दिलंय? आय वॉन्ट टू रिटर्न इट टू मॅरी. आय वॉन्ट टू रिटर्न इट टू मॅरी. मला हे मॅरी कडून रिटर्न घ्यावं लागेल, असं त्या सेंटेन्सचं मिनिंग आहे. मला हे मॅरी कडून परत घ्यावं लागेल. तर आपण असं पण लिहू शकतो, मला हे तिच्याकडून परत घ्यावं लागेल. जर बुक वगैरे काय घेतलं असेल तर आपण असं पण बोलू शकतो, मला तिच्याकडून परत घ्यावं लागेल. तेव्हा काय करणार? आय वॉन्ट टू रिटर्न इट हर्स. आय वॉन्ट टू रिटर्न इट हर्स. काय लिहिणार? आय वॉन्ट टू रिटर्न इट हर्स. तर मला तिच्याकडून रिटर्न घ्यावं लागेल. कळलं सगळ्यांना? मॅरीसाठी कसं यूज करायचं कळालं का सगळ्यांना? जे एखादं नाव असेल मॅरी, तर त्याला तुम्ही काय करणार? शी. ओके. आता मॅरीज म्हणजे एस लागलाय, एलोस्ट्रॉपी एस लागलाय त्याला, तर काय लिहिणार तुम्ही? हर. काय लिहिणार? हर. मॅरीज म्हणजे तिची. दिस इज मॅरीज नोटबुक. काय लिहिणार तुम्ही? दिस इज हर नोटबुक. हर्स नोटबुक. आणि आय वॉन्ट टू रिटर्न इट टू मॅरी, तर मला तिच्याकडून ते परत घ्यायचंय. तुम्ही काय ना, आय वॉन्ट टू रिटर्न इट टू, आय वॉन्ट टू रिटर्न इट हर. कळालं सगळ्यांना? क्वेश्चन आन्सर्स कळाले का सगळ्यांना? सगळ्यांना हे नोटबुक मध्ये लिहायचे घरी. कळाले का सगळ्यांना? मला सांगा एकदा. सगळ्यांना आन्सर्स लिहिता येतील? ओके. पोयम सुद्धा कळाली का? चला आता मी तुम्हाला काही सिंग्युलर फॉर्म विचारते, तुम्ही मला त्याचा प्लुरल सांगा. ओके. सांगणार सगळेजण? सगळ्यांनी सांगायचंय. मी तुम्हाला एक वर्ड सांगणार सिंग्युलर, त्याचा तुम्ही मला प्लुरल फॉर्म सांगायचंय. ओके. तर चला, फर्स्ट आहे
रिव्हर. चला, रिव्हरचं काय येणार प्लुरल फॉर्म? रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. रिव्हरचं काय येणार प्लुरल फॉर्म? कोण सांगणार मला? चला, ज्याला येतं त्याने नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. रिव्हरचं प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म सांगायचंय बास. म्हणजे एक एक नदी असली तर तुम्ही काय बोलता? रिव्हर. आणि खूप साऱ्या नद्या असल्या तर काय बोलता तुम्ही? रिव्हर्स बोलता ना. काय बोलता? रिव्हर्स. तर सिंग्युलर फॉर्म एक नदी असली तर तुम्ही काय बोलता? रिव्हर. आणि खूप साऱ्या नद्या असल्या तर तुम्ही काय बोलता? रिव्हर्स. काय बोलता? रिव्हर्स. कळालं का आता तरी? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, नेक्स्ट वर्ड आहे चाइल्डचं. काय येणार सिंग्युलर वर्ड? सॉरी, प्लुरल फॉर्म चाइल्डचं. चाइल्ड म्हणजे मुलगा. चाइल्डचं काय येणार प्लुरल Child. फॉर्म? चाइल्डचं काय येणार? साची सांग. Child. नाही. Children. चिल्ड्रन. व्हेरी गुड. अनिकेतनी बरोबर सांगितलं. चाइल्डचं काय येणार? चिल्ड्रन. तर एक मुलगा असेल तर आपण काय बोलतो? तो एक छोटा मुलगा आहे तर त्याला काय बोलतो? चाइल्ड बोलतो. लिटिल चाइल्ड, स्मॉल चाइल्ड. आणि खूप सारे मुलं असले तर आपण काय बोलतो? चिल्ड्रन्स. चिल्ड्रन. काय बोलतो? चिल्ड्रन. कळालं सगळ्यांना आता? तर असे बघा, आता चाइल्डचं कसं झालं प्लुरल फॉर्म चिल्ड्रन. तर हे सुद्धा ट्रिकी एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. चाइल्डचं चिल्ड्रन देऊ शकता ना तुम्ही. ट्रिकी एक्झाम्पल देऊ शकता. अजून टूथचं काय येणार? चला मला सांगा. टूथचं काय येणार प्लुरल फॉर्म? टूथ म्हणजे दात. एक दात त्याला टूथ बोलणार. आणि खूप सारे दात त्याला काय बोलतो आपण? अनिकेत सांग. Teeth. Teeth. व्हेरी व्हेरी गुड. टीथ. तर बघा, हे सुद्धा तुम्ही ट्रिकी एक्झाम्पल मध्ये देऊ शकता. देऊ शकता ना. टूथ म्हणजे एक दात आणि टीथ म्हणजे खूप सारे दात. तर टूथचा प्लुरल फॉर्म काय? टीथ. ओके, कळालं सगळ्यांना? सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म. चला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का आजचं लेसन? सॉरी, पोयम वाय इज इंग्लिश सो हार्ड? त्याचे प्लुरल फॉर्म्स, फेमिनियन प्रोनाउन्स, मास्क्युलिन प्रोनाउन्स. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय साहिल? तुझाच नेटवर्कचा इश्यू असेल मे बी. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय. ओके, तर सगळ्यांना कळालं? सगळ्यांनी होमवर्क करायचंय, एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके, तर चला, आपला लेसन सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. आणि सगळ्यांनी क्लास लेफ्ट करायचंय. कोणी क्लासमध्ये शेवटपर्यंत राहायचं नाहीये. चला, पटापट क्लास लेफ्ट करा. तनिष्का, क्लास लेफ्ट कर. तनिष्का आणि साची, क्लास लेफ्ट करा पटकन. तनिष्का, क्लास लेफ्ट कर.